सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नवा दिवस नवीन सुरुवात. कारण सकाळीच आमची बस मारती आम्ही करून आम्हाला भेटली बस मारती करून फ्रेश होऊन आता आजचा मेनू नाश्त्याचा उपमा आहे. सुप्रभात. आणि आज आम्ही इथून निघणार आहोत ओंकारेश्वरला. प्रवास आहे, कदाचित 3-4 तासाचा प्रवास आहे. तर तयारी करतोय, फटाफट नाश्ता चहा कंप्लीट करून आपण थोड्या वेळात भेटूया. आजच्या सकाळचा इथला व्ह्यू मस्त, शांत, मंद हवा थंड अशी सुटलेली आहे. खूप छान वाटतंय. आणि आज सकाळीच बस मारतीमुळे अजूनच छान वाटतंय. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग त्याचं आपल्याला आज दर्शन करायचं आहे. तर इथे सगळ्यांनी आपापले थोडेसे अनुभव शेअर केले की त्यांना आपल्या भस्म आरतीचा काय अनुभव आला ते इथे सर्व लोकांनी थोडंसं शेअर केलं. तर त्याचासुद्धा सगळ्यांनी छानपैकी प्रवासामध्ये आनंद घेतला. सुप्रभात. आणखीन खूप छान असा अनुभव. रात्रच आपण नेहमीच गाजवत असतो, पुढे गेलो बाहेर पिकनिक वगैरेला तर काही नाही, हरकत नाहीये, जागरण होतं. पण हे जे जागरण होतं ना ते थोडंसं वेगळं, कारण थोडीशी धाकधूक होती येण्याच्या अगोदर की आपल्याला भस्म आरती मिळेल की नाही. कारण बोलले होते भाऊ की बघूया आपण प्रयत्न करूया, पण ही गोष्ट आहे ती ऑनलाईन हे ते वगैरे बरेच प्रकार असतात. त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न करून आणि खरोखर की यांनी बोलवते की इथे कोणी खाली हात जात नाही. तसं आपल्याला महाकालेश्वरने आपल्याला आपलं जे मनाची इच्छा होती पूर्ण केली आणि आपल्याला भस्म आरतीचा जो आनंद दिलाय तो म्हणजे शब्दामध्ये आपल्याला मांडता येत नाहीये. आणि आम्हाला खरंच बसायला जागा नव्हती. एवढं आम्ही असे बोलून वगैरे असे अगदी म्हणजे आमच्या पोटाला गुडघे वगैरे अशा प्रकारे आम्ही बसलो होतो. आणि एवढा वेळ म्हणजे भस्म आरती, परत त्यानंतर शृंगार पहिला झाला आपला, पहिला अभिषेक झाला, शृंगार झालं, त्यानंतर आपला भस्म आरती झाली आणि त्यानंतरची दुपारची झाली. आणि भस्म आरतीला आम्हाला सांगितलं तुम्ही डोक्यावरती घ्या आणि डोळे बंद करा. साहजिकच जी आपली परंपरा आहे तर मला वाटतं आपण ती सांभाळली पाहिजे. आपण बघायचं नसतं, बरोबर आहे. तर आपलं आहे ते आम्ही काही तसं केलं नाही. पण जसं यांनी सांगितलं की याला दुपारतीमध्ये एकच चेहरा दिसला म्हणजे नक्कीच तिथे आपल्या बाबांचं दर्शन त्याला झालं होतं. इथे नक्कीच होतच ते. पण मला दर्शनचं म्हणाला की जसं म्हणाल की लाईट बंद केले आणि तसे जे दुपारतीमध्ये ते बाबा असे लाल रंगामध्ये दिसले ना, मला असं वाटलं की खरंच ते बाबा असे पटकन आले असं वाटलं. असं आणि सगळेजण ओरडले ना, पटकन असं वाटलं बाबा आलेत आणि बाबा आपल्याकडे बघतायत असे. आणि अशामध्ये ती दुपार चालू होती, बराच वेळ आरती चालू होती आणि त्यानंतर परत लाईट चालू झाल्यानंतर पण वेगळा एक अनुभव आला. म्हणजे 2 तिथे मला दिसले. जसं त्याला एक दिसलं मला तिथे 2 दिसलं. तर त्या माझा हा आनंद आहे आणि मला वाटतंय परत कधी होत नाही असं नाही. तर हा आनंद होता की खरंच जो पण याल आपल्या त्या भस्म आरती जरूर घ्या. भले तुम्हाला आपण स्त्री आहोत, तुम्हाला ती भस्म आरती बघायला, पण बाकीचा अनुभव आहे ना तो खूप छान आहे. तर तो सगळ्यांनी घ्या. मस्तपैकी समोर आम्हाला महाकालचं दर्शन मिळालं. हे झालं, अभिषेक झाला, शृंगार झाला. आम्ही काय हे आम्हाला भस्माचं हे तर बघायचंच नव्हतं, हे यांनी सांगितलंच आहे पहिल्यांदा. आणि जेव्हा लाईट ऑफ झाली, पण तसं बघायला गेलं तर त्याच्या अगोदरच मला असं रडू कोसळत होतं. आणि जेव्हा एकदा लाईट ऑफ झाली आणि असं मोठासा प्रकाश असा ह्याचा आला आणि असं मला पूर्ण झालं, असं वाटलं की आपल्यात असं काही संचारलं. मी असं हात हे करून महादेवाचं खूप मोठ्याने स्मरण केलं असं. आणि पूर्ण अंगावर माझ्याशी शहारे उतरे आले. असं म्हणजे एक अनुभव मस्त. आता सुरेखा बोल. आज असं वाटलं की महादेव माझ्या समोर बसले आणि बोल म्हटलं तर काय पाहिजे म्हणजे हे सगळं आणि सगळं छान. म्हणजे माझ्याशी बोलत होते होतो. कमीत कमी 3 तास काहीतरी लाईनला होतो. ऑनलाईनला आम्हाला आतमध्ये सोडायला सुरुवात केली. 3 वाजता देवाचा अभिषेक चालू झाला. देवाचा अभिषेक संपला 3 वाजता. त्याच्यानंतर त्याचा शृंगार कशाचा होता हे कोणाला अजून माहित नाहीये. त्याचा शृंगार भांगेचा होता. भांग हा प्रकार आहे तो
भांग प्यायची तो नाही, ती एक वनस्पती आहे. हा त्या वनस्पतीचा तो गोळा करून वाटून तो गोळा करून तो लगदा तयार करून त्याचा तो शिंगार केला जातो. पूर्ण त्या महादेवाच्या पेटीला, महाकालेश्वराच्या पेटीला तो त्याचा लगदा जो असतो भांगेचा, त्याचा तो लगदा तयार करतात. मग त्याला तो शिंगार चढवला जातो. त्याला डोळे बिळे सगळं जे का आहे ते चढवलं जातं. आणि त्याच्यानंतर फुलं बिलं बेल बी तोही एक अभिषेक त्याच्यावरती जातो. तो झाल्यानंतर जवळजवळ 4:15 वाजता भस्म देवावरती टाकता तो देवाला झाकला जातो. देवाला झाकला गेल्यानंतर लगेच तो बायकांना सांगितलं जातं की तुम्ही डोळे झाका, तुमचे डोळे झाका. कारण तो खरोखर स्त्रियांनी तो बघण्याचा भाग नाहीये. तर तो मेलेल्या माणसाचं चितेची राख आणलेली असते आणि ती फक्त शंकरालाच प्रिय असते, पार्वतीला नाही. की त्यांची पत्नी असू द्या, संसार राहणारे असू द्या, पण तो शिवकर बघायचा नाहीये. म्हणून ते स्त्रियांना सांगितलेलं असतं की तुम्ही डोळे झाका. मग त्यावेळेला तो आपण डोळे झाकलेले असतात, पण आतून आपल्याला ते दिसत असतं की तिथे काय चाललंय आणि ते प्रत्यक्षात दिसलेलं असतं. त्याच्यानंतर तो भस्म आरती झाली. भस्म आरती झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही डोळे उघडा. मग ते बघितलं तर पूर्ण असं म्हणजे बर्फाचं हे कसं वाफ वगैरे तयार होते तसं पूर्ण ते दिसत होतं आम्हाला डोळ्याने. ते दिसल्यानंतर परत मग देवाचा तो शिंगार लगेच देवावरती हाती हे सगळं चढवण्यात आलं. त्याच्यानंतर दुपारच झाली. त्याच्यानंतर आरती घेतली. आरती घेतल्यानंतर आरतीला आनंद झाला. इतक्या गर्दीतूनही आम्हाला असं वाटलं नाही बसायला जागा नाहीये, पाय अवघडले. ते नुसतं धक्का बुक्की, लोकांचा आरडाओरडा सगळं चालूच होता. पण आनंद आतून होत होता की आम्ही प्रत्यक्ष देवाला बघतोय. ते देवाची कशा पद्धतीने आरती किंवा शिंगार हे सगळं प्रत्यक्ष बघतोय. रूपात असताना हे होत असताना आम्हाला काही वाटलं नाही. फक्त आमचं नजर देवाकडे होती आणि त्या देवाकडे बघताना असं वाटत होतं खरोखर महादेव उभे राहिले तिथे. एवढा छान आठव आला आणि इतका आनंद वाटला ते बघून मला आणि माझ्या सगळ्यांना. जेवढे आले होते आरतीला त्यांना हा आनंद वाटलाच असेल. पण भस्म आरती नाही तर तो देवाचा किती मोठा शिंगार, देवाचं काय काय पाहायला आपल्याला तिथं भेटलं. आरती आपल्याकडे पण दाखवली गेली, आपल्यालाही आरती दाखवली. मग तोही आनंद घेतला. हे भस्म आरतीचा खूप म्हणजे खूप आनंद घेण्यासारखा आहे. आणि ज्यांनी कोणी परत यावं असं वाटत असेल ना त्यांनी खरोखर भस्म आरती घ्यावी. आणि शंकर देवाला फक्त एवढ्यासाठी मला ते देव फार का आवडतात की म्हणजे ते कडक भरपूर आहेत पण तेवढाच तो देव भोळा आहे. म्हणजे आपली भोळी आणि भक्ती असते ती तो मान्य करतो. फक्त तुम्ही ओम नमः शिवाय बोललात तरी पण त्यांना फार आवडतं. म्हणून फार आवडला देव आहे माझा. पण ते उज्जैनचं माझं एवढं पटकन होईल तेव्हा जेव्हा अमृताचं मी ऐकले ना तेव्हा मला वाटत होतं खरंच गेलं पाहिजे आपण. पण सहज अगदी आलं. सुगंधाबाई बोलल्या की आपण उज्जैनचं करूया तर मी लगेच डट केलं आणि भस्म आरतीचं कॅन्सलच झालेलं. तर म्हटलं काय माहिती कसं होतंय पण ते झालं का. पण मी तर असं सांगेन की कुणालाही हा म्हणजे तो तिथे आम्ही अद्भुत बघितलंय ते शब्दामध्ये सांगण्यासारखं काहीच नाही. हे प्रत्येकाने तिथे अनुभवायचं. इतकं सुंदर म्हणजे त्या देवाचं दर्शन झालं ना. आणि त्रास तर आम्हाला फार झालेला, झोप नव्हती हे नव्हती. पण ते जे देवाचं सर्व बघितल्यानंतर सगळं वसूल झाल्यासारखं वाटलं. एवढंच माझं बाकी काही. खूप छान आहे सगळ्यांनी जावं. खूप सुंदर ती भस्म आरती आहे. आणि नक्कीच मी बोलल्याप्रमाणे तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. बोलो जय श्री महाकाल. हो माझ्या पण आम्हाला पण यावं लागणार होतं तिकडं. हे कोण खाणार आहे? हां तर थोडासा उसंत घ्यायला गाडी थांबलेली असताना इकडे आमच्या साहेबांना इकडे मस्तपैकी गरम गरम जिलेबी. कशी आहे जिलेबी? खूप छान मस्त ना. आणि मेन म्हणजे गरम पण आहे, कडक आणि मस्त आहे. आणि इकडे लस्सी चालली, इलायची मस्त अशी थंडगार लस्सी आमच्याकडे असं ना. हां खूप फ्रेश. तर असं एक छोटंसं दुकान आहे म्हणजे ढाबा आहे, रेस्टॉरंट ढाबा. तर तिकडून सगळे आमच्या जे
असा हॉर्न वाजला जातो म्हणजे कळतं की चला गाडी निघायची वेळ झालेली आहे गावची. बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभू का नाम. मग तसंच आपल्या प्रवासामध्ये आम्ही ह्या अंताक्षरीचा सुद्धा आनंद इथे घेत होतो आणि सगळेजण अगदी आवर्जून त्याच्यामध्ये सहभागी होत होते. जाइएगा ग आले ग ग गवताचा ग गोरी किती सांगू मी देवाची मोहनी गणपती गणपती मुश्किल से नागिन मधलं गाणं काढलं आता भविष्यात बोलते महफिल से सागर किनारे आम्ही असं त्या खेकडा म्हणतो त्याला खेकडा रिक्षा आहे त्यामध्ये आम्ही बसलो आणि चाललोय कुठे बोमलेश्वर सॉरी गाईज बोमलेश्वर महाराजांना आम्ही दर्शन करण्यासाठी चाललोय आणि चालायला कुणाला जमत नाही आहे आणि मोठी गाडी तिथे जाऊ शकत नाही आहे म्हणून आम्ही असं चाललोय डुगडुगीने आमच्या गावाला डुगडुगी म्हणतो बरं करायला तर त्यातून आणि तिथून आपण जाणार आहोत ओंकारेश्वरला तर अशा या डुगडुगीची मजा घेतो आम्ही अगदी 10 जण बसलेत तर फुल एन्जॉय आणि भेटूया आपण थोड्या वेळात. हे आहे ममलेश्वर बमलेश्वर पण नाही ममलेश्वर मंदिर आहे हे ज्योतिर्लिंग आहे ममलेश्वर तर इथे आपण आलेलो आहोत दर्शनाला. तर आता मामलेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता आपलं ओंकारेश्वरकडे चाललेलो आहोत आणि अशा आम्ही पायी चाललो आहे कारण हा ब्रिज आहे त्या ब्रिजवर नदीच्या ब्रिजवरून आम्ही जातो आहे कारण बोटी सगळ्या बंद आहेत तर मी नदी दाखवते तुम्हाला आणि हा ब्रिजही समोरून दाखवते तर कसं आहे आणि का बंद आहे ते माहीत नाही आहे पण आहे.
तर ही नदी आहे, ह्या बोटी आहेत, ह्या बोटी आहेत, पण मोठी बोटी बंद आहे. त्या घाट आहे तिकडे पलीकडे, हा घाट बंद आहे म्हणून आम्ही पायी चालत या ब्रिज वरून, हा ब्रिज आहे त्याच्यावरून पायी चाललेले सगळेजण. असा मस्त असा व्ह्यू आहे. समोर ते मंदिराचं बिल्डिंग पण दिसते. इधर की ये बंद है ना नाव, इतना भी वो ब्रिज से जाना पड़ता है. धरण आहे आणि या धरणाचं पाणी या नदीमध्ये आपल्याला बघण्यात येत आहे. 2च दरवाजे उघडे आहेत धरणाचे आणि पाणी फोर्सनी वाहत आहे या नदीमध्ये. हे सब ब्रिज आहे दुसरं, ते क्रॉस करून जातोय आम्ही. गर्दी आहे खूप, बघू शकता. हे समोर जे दिसतंय ते गायत्री शक्तीपीठ ओंकारेश्वर. तर देवदर्शन झालं आणि जेवण झालेलं आहे आणि झोपायची तयारी. तर झोपायची तयारी झाली, पण त्याच्या अगोदर आमची रूम आहे, थोडंसं दाखवते वरती. असं मस्त आमच्या आईला तेल पाहिजे. तर आजचा दिवस खूप गर्दी खूप होती ना ओंकारेश्वर बाबा, खूप होती. आणि नंतर एवढं ऊन होतं, एवढं ऊन होतं आणि लगेच थोड्याच वेळाने पाऊस चालू झाला. खूप त्रास झाला, लाईन पण खूप होती, खूप झालं. पण ठीक आहे, मग यायला त्यामुळे झाला उशीर. त्याच्यामुळे आमचे जे 1-2 स्पॉट होते ते राहून गेले, कारण 1-1.5 तासाचं पकडलं होतं हे दर्शनाची वेळ, पण ती झाली 4 ते 5 तास. त्यामुळे जे थोडंसं शेड्यूल हलतं, ठीक आहे, काही हरकत नाही. पण दर्शन बऱ्याच जणांना छानपैकी झालं, त्यांनी केलं. आणि आम्ही आता पोहोचलो, मस्त जेवण खाऊन आता झोपायची तयारी करतो आहे. आणि इथेच दिवस आपण संपूया आणि उद्या आपण नवीन एका दिवसाला सुरुवात करायची आहे. तर व्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन जरूर दाबा. तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.